हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब ब्लॉग. तर आम्ही इथे न्यू घरात शिफ्ट झालेलो आहोत. तर मे बी एक आठवडा झाला. हां बरोबर, संडेला आम्ही इथे शिफ्ट झालेलो. तर आज सेकंड संडे आहे आणि आज मला सुट्टी आहे. सो म्हटलं नवीन घरातला ब्लॉग आपण आजपासून सुरू करूया. तर आज फर्स्ट ब्लॉग आहे या घरामधला. तर आज संडे आहे, मी एकटीच घरी आहे. योगेशला मार्च एंडिंग असल्यामुळे सुट्टी नाही आहे, तर सगळी कामं मला एकटीलाच करायची आहे. काही छोटी मोठी इलेक्ट्रिकची कामे असतील, काय असतील, ते सगळं आज मी करून घेणार आहे. भरपूर घरात पसारा पडला आहे. एक आठवडा अजिबात टाईम नव्हता, कारण की आम्ही जॉब करत होतो. ते जॉब करता करता थोडं घर आवरलं आहे. बऱ्यापैकी घर आवरलं आहे, बऱ्यापैकी घर नाही आवरलं आहे. तर आज ते मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज दिवसभरात काय काय करते. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सो लेट्स गो. तर इथे झाडं लावायला घेतलेली. कुंडीमध्ये झाडं असंच डायरेक्ट टाकलेली होती. तर म्हटलं आज व्यवस्थित सगळं माती वगैरे व्यवस्थित सुटसुटीत करून झाडं लावून घेऊया. बघा, बऱ्यापैकी मशीनमध्ये कपडे धुवायचे बाकी आहेत. हे इथे एवढं सगळं सामान आहे, ते कपाटमध्ये शिफ्ट करायचं आहे. टी व्ही लावायचं आहे, बाथरूम वॉश करायचं आहे, बऱ्यापैकी छोटी टी व्ही युनिट लावायचं आहे, जॅकला आंघोळ घालायची, बऱ्यापैकी घरात कामं आहेत. तर सो ती कामं मी आज थोडं करून कंप्लीट करून घेणार आहे. तर पहिले म्हटलं मी कुंडी लावून घेऊया. थोड्या वेळाने इलेक्ट्रिशियन येणार आहे. वॉशिंग मशीनसाठी इथे प्लग लावायचं आहे आम्हाला. तर इथे प्लग लावूया. बाकी सगळं झालं आहे इथे, फक्त इथे प्लग लावायचं आहे. तर तो एक 4-4:30च्या दरम्यान येईल, प्लग लावेल, मग मी कपडे वॉश करून घेईल. कॅमेरा मी इथे इन्स्टॉल करते आहे. माझा अवतार इग्नोर करा, मी अजून आंघोळ केली नाही. तर ही कुंडी आपली झाली आहे ब्लॉकच्या आधीच. हे बघा, आम्ही झाडं 80च्या 80 याच्यात टेम्पररी लावलेली. त्याच्यात खूप सारं पाणी आहे. काय करूया, नाही काय करूया, ब्लॅक हे रेडी आहे. आता ह्याच्यात थोडंसं पाणी आहे, ते मी ह्याच्यात टाकतो. आपण बोलतो की शिफ्टिंग करणं इझी आहे वगैरे आधीच सर्व, तरी बऱ्यापैकी मी गोष्टी आधीच रेडी करून ठेवलेल्या. सर्व पॅकिंग ऑलरेडी तिथेसुद्धा 1-2 आठवडे आधीच मी पॅकिंग सुरू केली होती शिफ्टिंगच्या आधी. तरीसुद्धा इथे आल्यानंतर पण एवढी कामं असतील हे मला वाटलं नव्हतं. खूप कामं आहेत, खूप म्हणजे खूप कामं आहेत. आधी मी खूप असं काय काय ठरवलेलं की मी हे डेकॉर करेल, मी ते डेकॉर करेल, खूप साऱ्या गोष्टी, पिंटरेस्ट हे ते बघितलेलं. पण ते रिअलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे वेळेअभावी आपल्याला वेळच मिळत नाही, तुम्हाला माहिती आहे. फुलाची फुलं येतात. सो ही बघा, ही फुलं येतात. आता सध्या 2 फुलं आहेत, बाकीची फुलं सुकली आहेत. तर हे पर्पल कलरचं फूल येतं असं. तर हे एक आहे आणि त्याच्यामध्ये सेम हे मला ब्ल्यू कलरमध्ये फूल आहे. ते फूल दिसतं आहे, हे पर्पल फूल आहे आणि हे ब्ल्यू कलरचं फूल आहे. सो दोन्ही सेम झाड आहेत, फक्त त्यांच्या फुलांचा कलर वेगळा आहे. वा, दगड बघा, हे सुंदर आहे, एकदम वेगळं आहे. आता याला माती लागली आहे, बट हा एकदम असा व्हाईटिश, कसं सांगू तुम्हाला, काय ह्याला म्हणता येईल. बरं, मी याला बाजूला ठेवते. आपण नंतर बघू याला वॉश करून की हा ॲक्च्युअल कसा दिसतो. मस्त झाड, पण ते खूप सुकले. आपण एक काम करूया, याच्या पत्ती जोडून टाकूया सुकलेल्या.
मला झाड खराब नाही करायचं आहे माझं. बघा हे आहे ते प्रोडक्ट. हे 1 kgचं आहे. फक्त 100 रुपयाला मला पडलेलं आहे. तर इथे रूटसाठी आणि फाईट पिट्स म्हणजे हे ॲटोमॅटिक पेस्ट कंट्रोल करतं मातीमध्ये. जसं की मी बोलली तुम्हाला की मातीमध्ये भरपूर किडे झालेले मला दिसले छोटे छोटे, तर त्यासाठी आहे हे. आता मी हे ह्याच्यातलं थोडंसं ह्याच्यात मिक्स करेल. पण ह्याच्यात मिक्स करूया. म्हणजे याच्यामध्ये नीमचं झाड असतं ते, मराठीमध्ये कडुलिंब. तर हे कडुलिंबाचं हे आहे याच्यामध्ये. तर ह्याला पण मिक्स करूया चांगलं. हे अशा रीतीने मी मिक्स करणार आहे. आणि ऑलरेडी लावून झाले आहेत माझं, बट इथे टाकायला नाही तेव्हा मला डोक्यात नाही आलं. म्हणजे हे आता थोडं थोडं करून आपण मिक्स करूया. ह्याच्यामध्ये टाकायला राहून गेलेलं आहे, तर ह्यामध्ये आपण वरून थोडी टाकूया ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरती. सो हे मी मिक्स करून घेते. आता ह्याच्यामध्ये मी दगडं टाकून घेतलेले आहेत. तर आता मी ह्या कुंडीमध्ये, कुंडी ना बऱ्याच वर्षापूर्वीची आहे, ठीक आहे, बट ती आता जरी त्याला कलर गेला तरी ती खराब होणार आहे. तर मी आता ह्याच्यात दगड टाकलेत आणि त्याच्यावर आता ही माती थोडी लेयर बाय लेयर टाकेल. आणि नंतर सर्व झाल्यानंतर ह्याला फिनिशिंग म्हणून चांगला कलर पेंट करेल. सो तर गाईज पूर्ण वेळ कामातच गेला आहे. घर पूर्ण नीट आणि क्लीन झालेलं आहे. आता मी चहा बनवते. एक थोडंसं बाकी आहे, थोडंसं आवरेल, थोडं काम करून घेईल. मी तुम्हाला दाखवते मी झाडं कशी लावली आहेत. बॅक कॅमेरा. अशा प्रकारे ही झाडं लावली आहेत. एक्स्ट्राची माती इथे ठेवली आहे. आणि हे फक्त झाड साफ करायचं आहे, म्हणजे क्लीन करायचं आहे, त्याला व्यवस्थित लावायचं आहे. तर ते नेक्स्ट संडेला. माझं दूध चहा होतो गेला. ओ शिट, ओ माय गॉड. ठीक आहे, चहा होतो गेली, कोई बात नाही. तर मी कुठे होती. ते सगळे पॉट्समध्ये झाडं व्यवस्थित लावले आहेत. हा एक राहिला आहे, मशीन लावली आहे, कपडे वॉश होत आहेत. आता वाजले आहेत, किती वाजले, 7 वाजलेत. 7:30 वाजलेत, उलटा कॅमेरा आहे. तर 7:30 वाजलेत आणि इलेक्ट्रिशियनचं काम भरपूर होतं. त्याने इलेक्ट्रिशियन आलेला, तर तो त्याचं काम बराच वेळ करत होता, म्हणून मी व्लॉगिंग नाही केलं. आणि बस प्लंबरचं काम थोडं बाकी आहे, छोटं मोठं, तर ते नंतर होईल. थोडं आम्ही करू, ते तुमच्यासोबत शेअर करेल. आज असं काही नव्हतं की मी ते काम तुमच्याकडे शेअर करू. सो बघू आता पुढे मी काय करते. भरपूर भूक लागली आहे, तर मी आता घेते आहे चहा. 7:30 वाजले काम करता भरपूर होतं. भांडी धुतली पूर्ण, किती वेळ भांडी होती. दोन्ही वॉशरूम साफ केले. आता फक्त मला हे पाठीमागे जे तुम्हाला दिसतं आहे कपाटातले कपडे काही आमचं अंथरूण आहेत, तर ते सगळं मला आवरायचं आहे. तर मशीनचा आवाज येतो. मी आताच मशीन लावली आहे कपड्यांसाठी. तर हे मागचं तर पसारा सगळा आवरायचं आहे. मग बस, मग त्याच्यानंतर मी जेवणाची तयारी करेल आणि बघू पुढे काय होतं असेल. तर अशा प्रकार
तर अशा प्रकारे वेळ झाले व्लॉगला एंड करण्याची. तर मी जाता जाता तुम्हाला हेच सांगेन की मी घरात थोडंफार सामान घेणार आहे फर्निचरचं, प्लस काही डेकोरेटिव्ह गोष्टी घेणार आहे. तर त्यात तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर आजच्यापुरतं इतकंच होतं. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.